हे म्हणजे पैसेही द्यावे लागणार? म्हणजे औषध कायची फुकट मिळतात वय, आणि ते पण असलं वशीकरणाचं. हा, आपली समधी दुःख दुसऱ्यावर टाकायची. म्हणजे सासू सारख्या शक्तीवर काब मिळवणं, तिच्याकडे होणारा छळ थांबवून तिला आपण वश करून आपण तिला छळ करायचा. आणि हे काय खायचं काम आहे वय? नाही नाही नाही, बिलकुल नाही. किती कठीण काम आहे. हो, आम्हाला अनुभव आहे ना. नाही नाही, म्हणजे असं ऐकलंय मी सांगेन ना माझ्या मैत्रिणीला, ती देईल तिच्या मोलकरणीला पैसे. मग द्या तुमच्या त्या मैत्रिणीचा, म्हणजे ते मोलकरणीचा नंबर द्या, मी तिला फोन करते आणि सांगते कुठं जायचं ते. अगं तू कशाला, आम्ही आहोत ना. तू आम्हाला ऍड्रेस लिहून दे, आम्ही देतो तिला. असं म्हणताय? मग घ्या, लिहून घ्या. नाही नाही, तू सांग आम्हाला, आमच्या लक्षात राहील. असं. हा, माता सुलमुखी आश्रम. हा, काय? माता सुलमुखी आश्रम, हा, स्वर्ग कुटीर, हा, समशन शेजारी, पिंडदान चौक, पाताळ नगर. हा, लिहून घेताय ना? अगं राहील लक्षात, म्हटलं ना तुला मी. बर, ठीक आहे. मला कंटाळा आला तर मी जाते झोपायला. हा हा, बर बर, जातो. कॅश, पत्ता मिळाला. चला सुलमुखी आश्रमात. परमेश्वरा. रत्नपारखी, आज तुम्ही हरताय. मी हरतोय? वाट बघ, आत्ता जिंकतो बघ मी. वजीर मारलाय मी तुमचा. अगं एक वजीर मारलास तर काय झालं, हे बाकीचं सैन्य आहे ना सगळं. अगं असं बघता बघता जिंकतो मी. माझी बुद्धी आहे ना, हेच माझं बळ आहे. बघ तू. खेळा खेळा. खेळतो. झोप येते ने, चला झोपूया. कुठे निघाला, कुठे निघाला? अगं झोपायला कंटाळा. डाव अर्ध्यावर सोडून जायचं नाही. तुम्ही हे नेहमी करता. म्हणजे हरायला लागलं की लगेच डाव सोडून देता. मी? हो, परवा तुम्ही जिंकत होता तर मला स्वयंपाकाला सुद्धा तुम्ही जाऊ दिलं नाही. आज मी तुम्हाला जाऊ देणार नाही. खेळा. मी हे असं करतो असं म्हणणं आहे तुझं? हो. नाही, दाखवतोस तुला, मी दाखवतोस तुला. आता मी नाही तुझ्याकडे जिंक. धक्का लागला, सॉरी. काय चाललं होतं? धक्का लागला, सॉरी. गायत्री, मी मगाशी पुस्तक वाचत होतो, तुला सांगितलं ना. काय सुंदर वाक्य आहे त्याच्यामध्ये, तुला दाखवतो. हे बघ, मला आता आठवलं खेळता खेळता एकदम. कुठलं वाक्य? हे. अरे देवा, काय झालं हे? झालं नाही, केलं तुम्ही. की मुद्दा मी हरावं म्हणून. तुम्ही कधी मला जिंकूच देत नाही. काय बघताय तुम्ही? अगं तू असं रागवावंस म्हणून मुद्दामच केलं मी हे. छान दिसतेस रागवल्यावर. मी खरोखरची रागवली. गायत्री, तुझ्याकडून सर रागावून घेण्यात, तुझ्याकडून हरण्यात जी मजा आहे ना, ती खरंच कशातच नाही. त्याला झोपूया. चला चला झोपूया. उद्या सकाळी अंबाईच्या देवळात जायचंय. हो, विसरलो होतो. आणि पुन्हा हे चालणार नाही मुना. नाही नाही, बरं ते देवळात काय मुलांना घेऊन जायचंय का आपण दोघं जायचं? काय बरं वाटतंय सासूबाई. बरं मी काय म्हणते, सगळ्यांचा चहा नाश्ता देऊन झाला का? हो हो सुनबाई साहेब. हा, आणि मुलांचा अभ्यास? हो हो हो, तो पण घेऊन झाला. तुम्ही नका काळजी करू. मी तुमच्यासाठी चहा आणू का? आंघोळीला पाणी गरम करते. काम चुकारपणा करू नका. चला, पाहिजे बा. हो वाते. हा, बरं मी काय म्हणते, बाकी सगळी कामं झाली आहेत ना घरातली? कुठली कामं? कपड्यांची घडी करणं, दळण, इस्त्री. हा, झालंय ना सगळं? हो 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 सुनबाई साहेब.
माझ्या आईला मनी ऑर्डर केलं का तुम्ही? अगं बाई विसरले की मला माफ करा, माझ्या हातनं चूक झाली. चूक झाली, पाय दाबा. हो हो हो, अशी कशी चूक होते तुमच्या हातात ना? हा, चुकलं माझं. अभिलाषा चुकलं. सोनबाई साहेब माझं चुकलं. पण मला माफ करा, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. नेहमी नेहमी तेच तेच करता तुम्ही. पाहिजे पा. हो हो हो. नेहमी नेहमी चूक झाली की हात धरून मला माफ करा, मला माफ. मला माफ करा. नाही पण तुम्ही माफ केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणारच नाही. मी अजिबात पाय नाही सोडणार. हे बघा, पाय सोडा. मी नाही सोडणार. सासूबाई, तुम्ही आधी म्हणा की मला माफ केलं, मला माफ केलं म्हणा. पाय सोडा, पाय सोडा, मला माफ केलं म्हणा. पाय सोडा. सोडा मला, वहिनी सोडा मला. वहिनी उठा ना. वहिनी काय? आई, आई कुठे? आई, तू इथे काय करतेयस? तुम्ही झोपेत काय बडबड करत होता? झोपेत मी? स्वप्न? ही कॅश पहाटेची स्वप्न खरी होतात का ग? वहिनी हा, आता पहाट नाहीये, सकाळ झाली. उठा. हो उठते, पण ऐक ना, मला तुला ते स्वप्न सांगायचं, तुला माहिती आहे वहिनी का? एक मिनिट. तुमचं आपण स्वप्न नंतर ऐकूया, पण त्याआधी तुम्ही पटकन रेडी व्हा. आपल्याला जायचं आहे ना त्या सुनमुखी देवीकडे. तर तिच्याकडे कशाला? वहिनी वशीकरण करणाऱ्या बाईकडे. हा, कळलं ना? हा. त्यामुळे तुम्ही पटकन रेडी व्हा, मी तुमची वाट बघते. ओके? नाही नाही, ऐक ना, पण मला काय सुंदर स्वप्न पडलं. वहिनी तुमचं स्वप्न आपण वाटेत ऐकूया. हा, पण तुम्ही पटकन रेडी व्हा. चला चला चला, लवकर 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 लवकर. देवा परमेश्वरा, काय स्वप्न पडलं मला बाबा, ते खरं होते बाबा. ते उशीर होतोय. मी काय, तुम्ही खूपच घाई करून थोडासा मेकअप करते मी. कॅश चल जरा. अहो पण ऐका ना वहिनी, थोडासा मेकअप केला तर काय बरं तू वाटेल. पण? पण तुम्ही ऐकून तर घ्या ना, थोडासा मेकअप करते. अशा ठिकाणी जायला मेकअप कशाला हवा? करेक्ट. अशा ठिकाणी झालं मेकअप कशाला हवा? हिला कसं कळलं आपण कुठे जातोय ते? देवळात फक्त स्वच्छ मनाने जायचं, म्हणजे देव पावतो. देवळात? एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं की आपण देवळात जाणार आहोत? हा, सॉरी, म्हणजे आईंनी मला सांगितलं होतं तुम्हाला सांगायला, पण मी विसरले. एनिवे, तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सांगितलं ना, मग झालं. चला. अगं काय झालंय, कोणी सांगितलंय का? हे बघ मीरा, आम्हाला कुणीही काहीही सांगितलं नाही. हा, म्हणजे काल रात्री आईंनी ठरवलं की आपण सगळे मिळून देवळात जायचंय आज, ते तुम्हाला माहिती नाही? नाही. मग तुम्ही एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललाय? अगं ते अगं नाही, एक महत्वाचं काम आहे ना, म्हणून चाललोय. कुठलं? ती बाई आहे ना, एक बाई खूप छान लेक्चर देते ग ती. सुखी कुटुंबाचं रहस्य, ते ऐकायला चाललोय आम्ही. अहो पण हो तेच ऐकायला चाललोय आम्ही. वहिनी बोलत काय बसल्यात? मग घरी येता येतच आपल्याला उशीर होईल. चला चला चला. कमाल आहे. सुखी कुटुंबाचं रहस्य. हॅलो, मी शालू. होय होय, तेच सांगाय फोन केला होता मी. तुमचं सावस तुमच्याकडे स्वतःच येते चालून. होय, चला ठेवते फोन. कोणाचा फोन यावेळी? अभिषेकचा. हा अभिषेक, बोल रे. राहिलास का स्वतःच्या पायावर उभा? हा हा भाऊजी, हा वा वा, शाबास शाबास शाबास. आणि काय म्हणतोस? हा भाऊजी, तुम्हाला तेच सांगायला फोन केला होता. भाऊजी 2 बातम्या आहेत, एक चांगली आहे, एक वाईट बातमी आहे. तुम्हाला आधी कुठली बातमी सांगू? वाईट बातमी? होय. आधी वाईट बातमी सांग बाबा. अहो भाऊजी, खरं तर मला यावर्षी लगीन करायचं होतं ना. हा, मग ते होणार की नाही बघायला मी ज्योतिषाकडे गेलो होतो. बर. तर तो काय मला म्हणला की तुला तासाभरामध्ये 7:30 आहे हा, आणि तुला पुढील 4 तास लग्नाचा योग नाही. बघा आता आहे की नाही वाईट बातमी? अरे हो रे, आता 4 वर्ष तुला लग्न करता येणार नाही अभिषेक. कसं होणार? अहो नाही नाही नाही, आता चांगली बातमी आहे का? हा बोल. अहो ज्योतिषी म्हणल्याप्रमाणे 7:30 सुरू व्हायला 1 तासाचा अवकाश होता. मग मी काय केलं, तासाभरात लगीन करून टाकलं. काय? चिंगीशी. तू लग्न केलंस चिंगीशी? हो.
ए अभिषेक बाबा, तू खरं सांगतोयस ना? खरंच बोलते भाऊजी, या पुढं मी खरं बोलून तुमच्या प्रमाणच वागणार आहे. अरे पण 1 तासात लग्न? खरं सांगू अभिषेक, माझा ना विश्वासच बसत नाही रे. हो भाऊजी, माझा पण विश्वास बसत नाहीये. इकडे चिंगी आहे म्हणून. भाऊजी काम करा ना, तुम्ही चिंगीशी बोला ना. हा एक सेकंड. अरे पण असं एकदम का? हॅलो प्रथमेश दादा, मी बोलतेय चिंगी. अगं चिंगी, चिंगी काय आहे हे? ऐका हा, 1 तासात लग्न केलं, मंगळसूत्रात घातला पोळा. 1 तासात लग्न केलं, मंगळसूत्रात घातला पोळा. अभिषेक रावांचं नाव घेते, ते दिसतात गोड भोपळा. भोपळा? हो. हा भाऊजी. अरे खरंच की अभिषेक, अभिनंदन अभिनंदन. पण मला सांग, हे सगळं एकदम झालं कसं रे? अहो तासाभरात लगीन करायचं होतं म्हणून मी काय केलो, चिंगीच्या आईवडिलांकडेच गेलो. हा, त्यांना समजा प्रकार खरा खरा सांगून टाकला आणि त्यांना माझा खरेपणा आवडला आणि ते लग्नाला तयार झाले. आणि भाऊजी, पहिला फोन तुम्हाला केलाय बरं का. वा 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 वा, छान केलंस. होय. पण अभिषेक, आता जरा जबाबदारीनं वाग. हा, हो. मला सांग, पुढे काय करायचं ठरवलंयस? हनीमून. तू तुझ्या आईला सांगितलंस का? अहो सांगायला वेळ कोणाला मिळाला. आता चिंगीला घेऊन घरी चाललोय, तर बघू आता आई कसं काय वागते, काय करते. लय काळजी वाटून राहिले भाऊजी. हे बघ, आता घाबरू नकोस. लग्न केलंयस ना, मग घाबरू नकोस. सत्याला सामोरा जा. शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. हा, बस भाऊजी, तुमचा आशीर्वाद भेटला, आता कसलं टेन्शन नाही. आणि काळजी घे. होय. अरे देवा. चल. अरे दादा, तू कॅश कुठे? कॅश तुमच्या रूम मध्ये? आमच्या नाही, खरं मी तुला तेच विचारायला आलो की अभिलाषा तुमच्या खोलीत आहे का? आमच्या रूम मध्ये नाही, वहिनी नाही आमच्या रूम मध्ये. गेल्या कुठे दोघी जणी एकदम सकाळी सकाळी? आबांच्या रूम मध्ये? अरे नाही, मी बघून आलो, तिथेही नाही आहेत त्या दोघी जणी. नाही आहेत का? गेल्या कुठे काय माहिती. बागेत फिरायला गेल्या बाहेर. ते चल बघूया ना. गार्डनिंगचं चाललंय. काय झालंय की कॅश आणि अभिलाषा वहिनी सकाळपासून गायब झाल्यात, तर आम्हाला असं वाटलं की बाहेर असतील त्या, म्हणून बघायला. नाही नाही, त्या बागेत पण नाही आहेत. तुला कसं काय माहिती? अहो आत्ताच बाहेर पडल्या त्या. घराबाहेर पडल्या? हा, कुठे गेल्या? सुखी कुटुंबाचं रहस्य यावर लेक्चर ऐकायला गेले. वा, चांगलं आहे चांगलं आहे. चांगलंय. अरे 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 वा, अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे देवा. काय झालं? नाही रे, हे जे काय सुखी संसाराचं व्याख्यान काय खरं नाही आपलं आता. नाही, प्रॉब्लेम असा आहे की या दोघी जणी जेव्हा जेव्हा अशा ऑड वेळेला घराच्या बाहेर पडल्यात ना एकत्र, तेव्हा या घरात भयानक काहीतरी घडलंय. काहीतरी काय विघ्नेश दादा? नाही नाही तर काय. हे बघ विघ्नेश, त्या दोघी आता सुधारल्यात. हो, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना त्या दोघी जणी सुधारल्यात, तेव्हा तेव्हाच त्या काहीतरी करतात. तू गप्प बैस, उगाच संशय घेऊ नकोस, कळलं ना? मग काय. चला, चहा तयार आहे तुमचा. चला या. चला चहा घेऊया. हो, शांतपणे. सुनबाई, परवा तो दबंग पाहिला? काय सलमान खानने काम केलंय बाई, मला फार आवडलं. सुबाई, अहो त्यापेक्षा आता येणारा तो बॉस बघा, अक्षय कुमारचा. काय दिसतोय तो. काय सांगतेस? हो ना, आपण नक्की जाऊया बघायला. हो नक्की. कोणीतरी कस्टमर आलेला दिसते. कुठून माझ्या नशिबात पडली कुणास ठाऊक. अगं मला माफ कर का सुनबाई. अगं परत माझ्याकडनं असं होणार नाही. मी पाया पडते तुझ्या. अरे काय माफ कर. मला सांगा, केलं का? घरात केर कचरा काढला का? अगं हो, सगळं काही केलंय का मी. आणि कपडे धुतले का? कपडे हो, अगं सगळं काही काम झालंय माझं.
बाई मारू नको का बाई मला पण आणते मी. हो ना. तुम्ही तुम्ही कोण कोण तुम्ही? आम्ही आम्ही सुना. ह्या अभिलाषा वहिनी, मी कॅश कश्मीरा. इथे कशाला आलाय? आम्हाला वाचवा हो. आम्ही कंटाळलोय आमच्या सासूबाईंना. आम्हाला ना आमच्या सासूबाईंना धडा शिकवायचा. प्लीज प्लीज आम्हाला हेल्प करा ना. नाही आम्हाला असं कळलंय की तुम्ही सुनांचं भलं करता म्हणून आम्ही आलो इथे. बरं बरं, या आत या. अरे पण आई घेतील ना आपल्याला घरात? ते बघू ग. पर आधी घरात घेतलं की कसं बघायचं ते सांगतो आधी. ते नीट ऐक. सकाळी उठल्याबरोबर आयोच्या पाया पडायचं. हा बरं चिंगे, बरं आई कशी वागेल मला माहित नाही. मला लय काळजी वाटून राहिली आहे. तू सांभाळून घेशील ना चिंगे? तू नको रे काळजी करूस, मी घेईन सगळं सांभाळ. चल जाऊ. हो चल. अरे अरे अबे बघ, अरे ह्याने लगीन केलं की काय यानं? हा लगीन केलाय. अरे हार बघ गळ्यात हार. अरे पण ह्याला आखाड्यात 10 दंड बैठका बी मारता येत नाही. लगीन कसं काय केलं यानं? थांब हिची गंमत करूया. ओय ए रताळ्या, इकडे ये. कोण? मी? अरे हो हो तूच, इकडे ये. अय्या अभ्या, तुझं नाव रताळ्या पण आहे? अगं हे मावाली पोर आहेत ती. सोड, चल लावूया आपण. लक्ष नको देऊ. मावाली कोणाला म्हटला? इकडे इकडे म्हणतो तर. चल बघूया. काय र, तुला आम्ही काय मावाली वाटतोय? हा, मागल्या हनुमान आखाड्यातील पेलवान आहे हे सांगायला बायकोला लाज वाटते का रे तुला? हे बघा माझ्याशी मस्ती करू नका. लगीन झालंय माझं आता. अरे ते दिसतंय रे. अरे पण अंग बनी वांग. अरे काय हे पोट, काय हे गाल. अहो वहिनी ह्याला किती वेळा सांगितलं अरे दंड बैठका मार, दंड बैठका मार. अहो पण 10च्या मुरी जातच नाही. ए जरा गप्पा बसा. अरे 10 दंड बैठका काढल्या तर ह्याच्या तोंडाला फेस येतोय. अय्या फेस येतो? अगं त्यांचं काय ऐकते तू? ते मस्ती करतायत. मस्ती नाही करतोय आम्ही. अहो वहिनी ह्याला सांगा ना 10 दंड बैठका काढायला. काढतो काय ते बघा. चिंगे मला आवर. अभ्या चिंगे मला याचा राग येतोय आता. अरे जर राग आला ना मला तर याला उचलून अशी धोबी बचाड देईन ना. चिंगे चिंगे मला आवर. अरे मग आवरू कशाला? तू लढ ना यांच्याशी. तसंही मला ना कोल्हापुरातली ती काय म्हणतात ती कुस्ती बघायचीच होती. हो बघायची आहे तुला? हो. नको लागल. काय? यांना लागल. मग चालेल ना. आम्हाला लागलं म्हणतोया. ए मन्या दाखव याला इंगा. असं म्हणतोस? पचाड. चल दाखवितो, ये रे. अरे जा ना अभ्या, जा जा पटकन जा. होय 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 जाऊ म्हणतेस? हा. हा हा. चिंगे सांभाळ तुझं सौभाग्य. हा, हा, हा. हे घाबरू नकोस. ऑल द बेस्ट. आयो. अभिषेक. काय अभिषेकराव, काय झालं? या मग उद्यापासून आखाड्यात.
चला रे चला. अभिषेक 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 उठ. लागलंय का तुला? सांभाळून सांभाळून सांभाळून. ठीक आहेस ना तू? चिंगे सारी मी हरलो. ठीक आहे रे अभिषेक. हे बघ, आज हरलास पण लक्षात ठेव, ही तुझ्या आयुष्यातली शेवटची हार आहे. यापुढे कुठल्याच लढाईत तू कधीच हरणार नाही. म्हणजे मी तुला हरू देणार नाही. की तू बरोबर असलीस ना तर मग जगातली कुठली बी लढाई हरणार नाही. हो, हे बघितलं तू. चल आता. चल. आयो. सांभाळून. हा ये ये ये. तुला म्हणलं होतं ना आपला कोल्हापूरला वाडा आहे. हा आपला कोल्हापूरचा मोठा वाडा. हा हे आपलं घर आहे चिंगे. थांब, मी माझ्या आईला बोलवतो. म्हणजे तुझ्या सासूला बोलवतो. म्हणजे शकुंतला कोल्हापूरकरला बोलवतो. आयो ये ये ये. आपलंच घर आहे ये. आयो. आता आयो येईल बघ. ए आयो. कोण आहे? हड हड चल. हा? थांब थांब, आपल्याला नाही, थांब जरा थांब. ए आयो, अगं बाहेर ये ग. अरा किती याला सांगितलं तरी बी ऐकत नाही ते. अबे तू काय र? काय लगीन बिगीन करून आलास की काय? होय आयो. हं? सासूबाई